अल्पवयीन माता शोधण्याच्या मोहिमेत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यभरात अल्पवयीन माता शोधण्याचं आणि त्यावर नियंत्रण आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून या मोहिमेत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्य शासनानं अल्पवयीन मातांच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत। त्याअंतर्गत आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी गावागावात जाऊन माहिती संकलनाचं काम करत आहेत। मात्र ही माहिती गोपनीय ठेवणं बंधनकारक असतानाही काही जणांकडून संबंधित अल्पवयीन मातांच्या कुटुंबियांपर्यंत माहिती पोहोचवली जात असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे अनेक ठिकाणी आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे। काही भागात अल्पवयीन माता आढळून आल्यानंतर संबंधित प्रकरण दाबून टाकण्यासाठी काही व्यक्तींनी आशा वर्कर्सना धमकीचे फोन केल्याचं समोर आलं आहे। तसंच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मानसिक दबाव टाकण्याचाही प्रकार घडत असल्याची माहिती सेविकांनी दिली। या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका आणि त्यांच्या प्रतिनिधींनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा धमक्या देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं। तसंच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची ही मागणी यावेळी करण्यात येणार आहे। आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे अल्पवयीन मातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत असली तरी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। ज्या काही अल्पवयीन माता असतात त्या मातांची नोंदणी आशांना भागात फिरून ती घ्यावी लागते आणि ती नोंदणी घेतल्यानंतर त्याची माहिती त्यांच्या एएनएम थ्रू आपल्या आरोग्य विभागाला पाठवली जाते। तर या माहितीमध्ये जे काही सत्य बाहेर आलं ते असं आहे की आता अल्पवयीन मुलींची लग्न झाली तेव्हा आम्हाला काही डेटा लवकर देत नाहीत, पण त्या गरोदर राहिल्यानंतर मात्र डेटा आमच्याकडे येतो आणि ती माहिती सांगितल्यामुळं त्या अल्पवयीन मुलीच्या घरचे जे काही तिचे पालक असतील, नवरा असेल किंवा वडील असेल, हे मात्र येतात डायरेक्ट त्या आशाला, त्या एएनएमला दमदाटी करतात, गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळी करतात। एक तर आम्हाला सांगण्यात आलं होतं की आम्ही जी काही माहिती देऊ ती आमची नावं गोपनीय ठेवली जातील, परंतु अशा पद्धतीने जर आमची नावं पोलिसांकडूनच ओपन होत असतील तर मग त्या आशांनी भागात फिरून काम कसं करावं? कारण आज त्यांच्या आशा असतील, ते एएनएम असतील, आरोग्याचा स्टाफ असेल, यांच्या जीवाला पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे। कारण आमच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत। रात्री अपरात्री आम्हाला लाभार्थ्याला घेऊन जावं लागतं हॉस्पिटलला। अशा टायमाला जर महिला म्हणून तिच्यावरती काही जर घाला झाला तर त्याला जबाबदार कोण? मग अशा वेळेस संघटना म्हणून आता एक ठाम भूमिका आम्ही घेत आहे की तो जो कोणी आहे त्याच्याबद्दलची FIR आम्ही दाखल करणार। त्या व्यक्तीला कडक शासन झालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर पोलीस प्रशासन हे जर आमची नावं गोपनीयरित्या असलेली ती नावं ओपन करत असेल तर पोलीस प्रशासनानं आमच्या सुरक्षितेची जबाबदारी घ्यावी।